प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मनही लावले. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले. ती मातेने ते पाहिले. तिच्याजवळ तिच्या पाठीवर ममतेने हात फिरवत माता तिला म्हणाली, बाळ, सुख व दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःखाने, दुःखानंतर सुखे जीवनाचे कालचक्र ठरलेले आहेत. पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग. मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल. शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन. मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला. ती मातेला म्हणाली, माते, पूर्वी माझ्या संसारात आनंदाने सुखी होते. माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा मी कधी विसरलो नाही. देवकृपेने आम्ही सुखी, समाधानी व श्रीमंत होतो. परंतु अचानक आमचे नशीब फिरले. आमचा दैवाचा कोप झाला. माझे पती कुविचार मित्रांच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाश झाला. आम्ही भिकारी झालो. व माता म्हणली, असं समजले मला तुझे दुःख. मी तुला अगोदर सांगितले ना, सुख व दुःख हा एकमेकावर अवलंबून असतात. प्रत्येकाची कर्माची गती वेगळी असते. तू धीर सोडू नको. लक्ष्मी मातेचे व्रत कर. लक्ष्मी माता प्रेम, दया, कृपा, करुणा यांचा करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलेच होईल. मातेच्या बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खिळला. ती मातेला म्हणाली, माते, मी ओळखले हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे. तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते सांग. कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, या व्रताला वरदलक्ष्मी तसेच श्री वैभवलक्ष्मी मातेची संपन्नवतेची कसे व्रत असेही म्हणतात. मनापासून हे व्रत करण्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. संतती, संपत्ती व सुख समाधान लाभते. या व्रत अगदी सोपे आहे. हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताची फळ मिळत नाही. व्रताची फळ मिळण्यासाठी ती नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते. सोन्याच्या दागिन्याची पूजा विधीपूर्वक करावी लागते. नुसत्या दागिन्यांना हळदी कुंकू लावल्याने जर कोट्या दिवशी होता आले असेल तर साऱ्यांनीच हळदी कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता. हे प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणारे सकाळी उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे घालावे. अंतरून पादांतरून झाडू इत्यादींना वस्तूंना स्पर्श करून कुणाची निंदा करू नये. मातामध्ये जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप सतत करत राहावा. खोटे बोलू नये. सायंकाळी दिवाबत्ती करावी. देवपुरीनंतर दीप लावावा. हातपाय तोंड स्वच्छ धुणे. पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर आणखी एक पाट स्वच्छ ठेवावा. त्या पाटावर नवा कोरा रुमाल अंतरावर रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी. त्या राशीवर तांब्या पाण्याचा गडवा पाण्याने भरून ठेवा. गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा दागिना ठेवा. तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना ठेवावा. वस्तूही ठेवावी. चांदीची एखादी वस्तूही नसेल तर ₹1 नाणे धुवून नाणे ठेवावे. त्यानंतर उदबत्ती व निरंजन लावावे. जय श्री लक्ष्मी माता ही श्रीयंत्रानेच प्रसिद्ध होते. पण म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राच्या आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे मनभावी दर्शन घ्यावे. त्यासाठी या पुस्तकात फोटो दिलेले आहेत. त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपूर्वक श्लोक म्हणावे. वाटीतील दागिना हळदी कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा. गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर, गुळ, खडी साखर यापैकी काही चालते. नंतर आरती करावी. आरतीनंतर 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असं जप करत राहावा. त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटीतील दागिना अथवा रुपये काढून घ्यावा. गडव्यातील पाणी तुळशीत ओतावे. उदित वापरलेले तांदूळ पक्षींना टाकायचे. मातेचे व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्याने निश्चित यश मिळते. या व्रतामुळे दुःखाला पिष्ट संपत्ती सतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकेच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीने आनंद झाला. ती मातेला म्हणाली, माते, तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन. परंतु हे व्रत किती वेळा करावे, या व्रताचे उद्यापन कसे करावे हे मी ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून तू हे व्रत करते सांग. मातेला कमलिनीचे कौतुक वाटू लागले. ती सांगू लागली, तर व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नसे. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओवा. उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यासारखे गोड पदार्थ प्रसादासाठी करावे. नंतर प्रसादाबरोबर पदार्थ प्रसादासाठी करा. नंतर प्रसादाबरोबर 7 किंवा 11 सुवासिनी व कुमारिकांना हळदी कुंकू लावून श्री वैभवलक्ष्मी माता व त्याची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून, हे माते, मी तुझे मनपूर्वक व्रत केले आहे.
आम्हा सर्वांचे कल्याण कर, माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर, गरिबांना संपत्ती आणि पुत्रिकांना पुत्र दे, सौभाग्यवतीचे कायम रक्षण कर, कुमारिकाच्या इच्छा पूर्ण कर, हे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी व समाधानी ठेवा, अशी मनोभावी प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रतेची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलीने डोळे मिटले आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शुद्ध पद्धतीने 21 शुक्रवार व्रत आणि येता सांगू त्या पण ही करीन असा निश्चय केला. या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हते. तिला आश्चर्य वाटले. तिने आजूबाजूला शोध घेतला पण माता तिला दिसली नाही. त्यामुळे ती माता खरोखरच लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलीची खात्री झाली. कमली स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार कमलीने सकाळी लवकर उठले, आंघोळ केली. तिने मग सिद्धहितांत करणारे श्री वैभव लक्ष्मी मातेचे श्री जय श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्ताचे दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हातपाय तोंड स्वच्छ धुतले. त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसले. घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे 1 रुपयाचे नाणे धुवून तिने वाटीत ठेवले. समोर एक पाट ठेवला, त्यावर रुमाला अंतरला. रुमालावर तांदळाची छोटी रास केली. त्यावर पाण्याचा गडबा ठेवला. काढव्यावर तांदूळ, एक सुपारी, 1 रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली. त्या मातेने सांगितलं पण श्री लक्ष्मी मातेच्या व्रत केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवसापासूनच त्याने कमलीला मारहाण करण्याचे थांबवले. याच्यात तिला आनंद झाला. तोपर्यंत तिच्याशी प्रेमाने बोलला याचाच तिला आनंद झाला. श्रद्धेबरोबर शुद्ध भक्तिभावाने कमलीने लक्ष्मी मातेचे व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. शेवटच्या 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले. त्या प्रसंगी प्रसादाबरोबर 7 सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक पुस्तिका भेट दिली. त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनभावी म्हटले, हे धनलक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता आम्हा सर्वांचे कल्याण कर, माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर, गरिबांना संपत्ती आणि पुत्रिकांना पुत्र दे, संतती दे, सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव, कुमारिकाच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी ठेव, आम्हा सर्वांना सत्वशील बनवा, अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला. अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलीने व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला. कुविचारी मित्रांची त्यांनी संगत सोडली. त्यांच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडला. तो सुधारला. पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू केला. त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला. तो कमलिनीची गहाण ठेवलेली दागिने सोडू शकला. या व्रतामुळे त्यांच्या घरात पूर्वीसारखे सुख, समाधान, शांती निर्माण झाली. कमलिनीचे दारिद्र्य गेले. तिचा नवरा सुधारला. गेलेले वैभव परत ती मिळू शकले. हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होत्या. त्यांनी हे व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली. कमलिनी सर्व व्रतविधी सांगितला. व्रत समजून घेऊन त्यांनी हे व्रत सुरू केले. हे लक्ष्मी माते, सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, तुझा त्रिवार जय जयकार असो. श्री माता लक्ष्मी माता की जय, धनलक्ष्मी माता की जय, श्री वैभव लक्ष्मी माता की जय, अष्टलक्ष्मी माता की जय. परत वैभव लक्ष्मीची कथा कशी वाटली ती ऐकली. अशी झाली आपली लक्ष्मी मातेची पूजा. चला आता मग आपण आरती करू.